राम राम शेतकरी मित्रांनो, आपण जे SR कल्चर बनवतोय आता सध्या फक्त 5% गुळ घेऊन बाकी तांदूळ, जाडमीठ, बटाटे हे अशा पद्धतीने आपण आता जीवाणू कल्चर SR कल्चर तयार करतोय। त्यामध्ये आपण आता रासायनिक खताचाही वापर चालू केला। आता आपल्याला हे आपण स्वतः तयार केलेलं असल्यामुळे किंवा गुळा, तांदूळ, बटाटे याच्यापासून तयार करतोय, जाडमिठापासून, तर आपल्याला हे सर्व काही अनुभव घ्यावे लागतात। ते अनुभव घेतल्यानंतर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तर शेतकरी मित्रांनो, कसं असतं, हे आपण स्वतः तयार केलं, अनुभव घेतला तरच आपण छातीठोक सांगू शकतो शेतकऱ्यांना। नुसतं कुठं लिहिलेलं आहे, वाचलं आहे आणि सांगून दिलं आणि एखाद्या वेळेला शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्यात उलटसुलट केलं गेलं तर नुकसान होऊ शकतं। तर त्याच्यामुळे प्रमाण हे सर्वात, जैविक असो की रासायनिक असो, कोणतंही प्रमाण हे सर्वात महत्त्वाचं असतं। कोणताही आहार आपण कधी प्रमाणात घेतला तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। तर त्यामुळे आपण सर्व काही बारीक सुरीक अभ्यास करून शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपण आता जे रासायनिक खत टाकलेलं होतं त्याच्यासाठी आपल्याला एक केसल गोणी घ्यावी लागली। तर त्यामध्ये आपण 24-24-0 घेतलेलं होतं आणि ते ज्या दिवशी आपण तयार करायला टाकलं त्या दिवशी हे आपण टाकलेलं आहे। हे तांदूळाचं पेसल होतं अगोदर, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सर्वांमध्ये मिक्सचर केलेलं आहे। आता राहिला दुसरा विषय, आपण जे बटाटे जास्त प्रमाणात घेऊन घेतले होते तर ते थोडे पुचके झालेले होते, तर आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर आता विशेष म्हणजे या जो आळ्या बघतायत आपण, या आळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या आळ्या सेंद्रिय पदार्थांवर जीवन जगवतात आणि ह्या जाड्या कोंबड्यांच्या आहार म्हणून अतिउत्तममध्ये मानले जातात। विशेष म्हणजे मेल्याने आहेत त्या बघा, जिवंत आहेत। आणि आता बटाटे बी बघा कसे फुसके होऊन गेलेले आहेत, म्हणजे याच्यामधला जो काही गारबा आहे तो पूर्ण काढून घेत आहेत ते पण, आणि या आड्या जीवन जगतायत। याचा अर्थ आपण जे बनवलेलं आहे हे सक्सेस आहे, म्हणजे हा एक छोटा प्रूफ आहे। आणि विशेष म्हणजे मस्त लेअर सर्व काही व्यवस्थित आहे। यामध्ये आपण जड्डाम सल्फर टाकलं होतं, आता सल्फर म्हटलं तर ऑर्गॅनिकमध्ये आहे, ते दक्षिण कोरियावाल्यांचे आहे। आता हे कधी विषारी राहिलं असतं तर ह्या आड्या इथे जिवंत नसत्या। हे आपलं रासायनिक टाकलेलं हे याच्यात पण आपण बघू शकतायत आड्या आहेत। आता वास्तविक पाहायला हे रासायनिक खत टाकलेलं आहे, कधी जीवजंतू मेले असते तर शेतकरी मित्रांनो ही आडीसुद्धा जिवंत राहिली नसते। म्हणून काही प्रमाणात, योग्य प्रमाण कधी दिलं गेलं, खतांच्या असो की कशाच्याही असो, हे योग्य प्रमाण दिलं गेलं तर सेंद्रिय या जैविक जे आपण म्हणतो हे परफेक्ट काम करतं। अति वापर केला तर ते नुकसान जास्त। कमी प्रमाणात वापर करून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतोय। आळी हे प्रत्येक ड्रममध्ये पडलेली आहे आता। आणि शेतकरी मित्रांनो, हे आड्या चांगल्या असतात, त्याच्यामुळे याच्यावर घाबरण्यासारखं नाही आहे। नाही तर काही शेतकऱ्यांना वाटतं की आळी पडून गेली, खराब झालं, खराब होत नाही आहे। ते ह्या सेंद्रिय पदार्थांवर जीवन जगणारे असतात, हे आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं पण आहे। आणि विशेष म्हणजे ह्या अमेरिकेमध्ये विकल्या जातात, भारतात विकल्या जातात की नाही ते नाही माहिती, पण मी माहितीगिरी घेतली तेव्हा हे कळालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तांदूळ, गूळ, जाडमीठ यापासून जे आपण कल्चर तयार करतोय SR कल्चर, हे प्युअर तयार होतं आहे। कापूसही बघू शकताय तुम्ही ना आता किती भारी आहे। आणि हे कापसाचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण, कमी खर्च देऊन ते 25 किलो अगोदर दिलेलं होतं
आणि यामध्ये आपण आता 5 किलो टाकलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, अल्प खर्चात आपणही करू शकतायत. विश्वास बसत नसेल तर थोड्या क्षेत्रावर वापर करा. त्याच्यानंतर तुम्हाला जसं पटेल तसं बनवा. ज्या शेतकऱ्यांकडे फुलाचा प्रॉब्लेम असेल किंवा महाग पडतोय, विशेष म्हणजे खर्चही कमी झालेला आहे, आणि आपण आता हे भरपूर दिवसापासून वापर सुरू केलेला आहे, तर आपल्याला याचे परिणाम चांगले भेटत आहेत. कारण कापूस ही आपला निरोगी आहे. आपण जे फवारण्या जमिनीतून हे जो करतो आहे हे याच्यातही करतो आहे. फक्त जे आपण रॉ मटेरियल बनवतो सुरुवातीला, ते मात्र घरात जे बनवलेलं आहे ते मात्र गुळातच राहू द्या. आपण जे अजून नवीन जे प्रयोग करणार हे याच्यापासून जे तयार करू त्याच्यापासून निविष्ठाही तयार करणार आहोत. पण त्याला म्हणजे टाईम लागेल त्याला, कारण आपण ऑलरेडी बनवून चुकलेले आहोत निविष्ठा सर्व. त्याच्यामुळे आपण ह्या टाईमाला नाही बनवणार. पण ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की त्यांनी बनवायचे, त्यांनी 100% बनवा. थोडे प्रमाणात बनवा आणि अनुभव घेऊन शेअर करा. धन्यवाद.